विधान परिषद सभापतींची निवडणूक घ्या अशी मागणी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी केलेली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, भाई जगताप, अंबादास दानवे आणि शशिकांत शिंदे यांनी सभागृहामध्ये ही मागणी केलेली आहे। शेका पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची विधान परिषदेमध्ये ही मागणी झाल्याचं समोर येत आहे। आजच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता आहे। उपसभापती नीलम गोरे यांनी ही माहिती दिली आहे। तर या सगळ्या संदर्भात जयंत पाटील आणि अंबादास दानवे नेमका काय म्हणालेत बघूया। सभापतीचं रिक्त पद आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे एक या सभागृहाच्या आयुष्यामध्ये कधी न घडलेली घटना ही आहे। सन्माननीय जयंतराव पाटील, नाही मी माझं पूर्ण होऊन दे थोडं। मी काय म्हणतो, हे सभागृह संविधानाप्रमाणे चालायला पाहिजे ना। हे म्हणजे आणि अंतिम हा निर्णय आपला आहे। माझी विनंती आहे आपल्याला, या सभापतीची निवड लावण्याचा ठराव मी मांडणार आहे। त्याच्यावर मी तुमचा वेळ घेत नाहीये, पण याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल आणि या सभागृहात आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। हे सभागृह संपण्यापूर्वी सभापती महोदय आपल्याला ही निवडणूक लावायला पाहिजे। सभासदाची आणि सभागृहाची भावना आहे। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलता येत नाही, परंतु एक सभापतीची निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारचं एक सगळ्या सभागृहाची भूमिका आहे। मला वाटतं काल सुद्धा गटनेत्यांच्या बैठकीत संसदीय कार्यमंत्र्यांना मी हा मुद्दा मांडलेला आहे आपल्या समक्ष। आपण याच्याविषयी आपण लवकरात लवकर सचिवालयाने सुद्धा याच्यात काय काय पावलं उचललेले याच्याविषयी स्पष्टता देणं आवश्यक आहे। तर विधान परिषदेच्या सभापतीपदी कुणाची नेमणूक केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुळात त्याच्यासाठी निवडणूक घेतली जावी याच्यासाठीची आग्रही मागणी आता केली जाते। शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे भाई जगताप, त्याचबरोबर अंबादास दानवे आहेत, ठाकरे गटाचे शशिकांत शिंदे आहेत, ज्यांनी ही सगळी मागणी लावून धरलेली आहे। विधान परिषद सभापतींची निवडणूक घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधी पक्षनेत्यांकडून ही मागणी केली गेली आणि या सगळ्यावर उपसभापती नीलम गोरे यांनी सुद्धा गटनेत्यांची जी बैठक होईल त्याच्यात या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिलेली आहे। आता प्रत्यक्ष गटनेत्यांची बैठक जेव्हा पार पडेल तेव्हा त्या बैठकीदरम्यान नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या विधान परिषदेच्या सभागृहासाठी उपसभापती पदच दिलं गेलेलं आहे। उपसभापतीपदी नीलम गोरे विराजमान आहेत आणि सभापतींची नेमणूक कधी होणार, त्यासाठीची निवडणूक कधी घेतली जाणार असा सवाल सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय। अंबादास दानवे आहेत, शशिकांत शिंदे आहेत, शेकापचे जयंत पाटील आहेत, भाई जगताप आहेत काँग्रेसचे, ज्यांनी ही आग्रही मागणी लावून धरलेली आहे। थेट त्यांनी कामकाजादरम्यान, अधिवेशनाच्या कामकाजादरम्यानच ही मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी एकीकडे विरोधक करतायत आणि आता प्रत्यक्ष गटनेत्यांची बैठक जेव्हा होईल तेव्हा त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल असं उपसभापती नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या सगळ्या मागणीवर नीलम गोरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। या सगळ्यामध्ये सर्व पक्षांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन सरकारकडे त्याच्याबद्दलचा पण अशी चर्चा आपण आता सुरू केली। कुठल्या निर्णयापर्यंत येण्याच्या अगोदर गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये सोमवारी बोलून सभागृहात